हॅलो गाईज अँड वेलकम बॅक. तर आज मला एंट्रान्समध्ये जो महादेवांचं मी डेकॉर केलेला आहे तिथलं मला तो एरिया क्लीन करायचा होता. आणि कारण असं होतं की महाशिवरात्री दिवशी आपण जो पंचामृताने अभिषेक घातलेला असतो महादेवाला, तर पंचामृतात सगळ्या वस्तू असतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर आणि शेजारपाजारी जे म्हणजे शेजारी जी माती असते त्यामध्ये थोडं का होईना पंचामृत मुरलेलं असतं. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे मुंग्या सध्या खूप होत आहेत. आणि आपण गरम पाण्याने धुतलेलं असतं तरीसुद्धा तिथे मुंग्या खूप व्हायला लागतात. आणि त्यासाठीच मला आणि खूप दिवसापासून मला इथलं क्लिनिंग करायचं होतं. त्यामुळे मी पहिला माझं सगळं घरातलं काम आवरलं, सगळ्यांची जेवणं झाली आणि मिस्टरांचं आणि मुलांचं जेवण झालं होतं आणि नंतरच मी हे सगळं करणार होते. जेव्हा केव्हा मला देवाच्या बाबतीतलं कुठलंही काम करायचं असतं त्या दिवशी मी जेवत नाही. आमच्या घरात ब्रेकफास्ट हा सकाळी नसतो, त्यामुळे आम्ही 11 वाजता पहिल्यांदा जेवून घेतो. पण ज्या दिवशी मला देवांच्या बाबतीतलं काहीही करायचं असतं त्या दिवशी मी जेवत नाही, कारण आपल्या स्वयंपाकात युजली कांदा लसूण असतो. त्यामुळे कांदा लसूण खाऊन शक्यतो देवांची पूजा करू नये. त्यामुळे मी ज्या दिवशी मला असं काहीतरी पूजा वगैरे करायला वेळ झाली तर मी त्या दिवशी जेवत नाही. लाईटली माझा हलका दूध किंवा ज्यूस वगैरे काहीतरी त्याच्यावर सगळं काम चालू असतं. त्यामुळे आज मी फक्त दूध घेऊन हे सगळं काम चालू होतं. बाकीच्यांचं सगळ्यांचं जेवण झालं आणि बाकीचं सगळं क्लिनिंग, किचन ओटा वगैरे स्वच्छ करूनच मी बाहेर या माझ्या कामाला सुरुवात केली होती. तर बघू शकता इथे तुम्ही मनी प्लॅन्ट उन्हाळ्यामुळे सध्या कितीही पाणी घातलं तर थोडीफार त्याची पिवळी पाने व्हायला लागतात. त्यामुळे आधी ती सगळी पिवळी पाने काढून घेऊन त्याचं थोडं ट्रिमिंग करायचं होतं. ते ट्रिमिंग मी केलं. आणि मातीमध्ये पंचामृत मुरलेलं होतं, त्यामुळे थोड्या मुंग्या व्हायला चालू झालेल्या होत्या. त्यामुळे ते माती परत जैसे ते करायचे होते. थोडीफार वरून आणि चांगली मातीसुद्धा मी घालून परत एकदा जे ग्रीन ग्रासचं जे आर्टिफिशियल मी लावलेलं आहे ते सगळे झाडून त्यांना व्यवस्थित धुवून परत लावलेलं आहे. आणि त्याबरोबरच मी महादेवांना बघू शकता मी आत घेऊन आलेला आहे. हा किचन ओटा माझा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी स्वच्छ साबण घालून पाण्याने धुतलेला आहे. आणि मगच मी महादेवांना इथे स्वच्छ करायला. इतर वेळेला जर किचन ओटा स्वच्छ नसेल तर मी शक्यतो देवांना किचन ओट्यावर आणत नाही, देवघरांमध्ये त्याची स्वच्छता होत असते. तर आज किचन ओटा पूर्ण स्वच्छ होता, त्यामुळे मी आज त्यांना इथंच स्वच्छ केलेलं आहे. किचन ओट्यावर बघू शकता तुम्ही महादेवाची पिंड आहे आणि हे आहेत नंदी महाराज आणि त्रिशूळ आहे त्यांचं, आणि छोटासा हा क्रिस्टलचा कासव आहे. आणि आज मला त्यासोबतच करायचं होतं गाय वासरूची छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडं, तर ती मी दारात स्थापन करणार होते. कारण जुने लोक म्हणतात ना की दारात जनावरं असणं किंवा गाय वासरू असणं खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप शुभ असतं. त्यामुळे आज मला गाय वासराची स्थापना करायची होती. तर हे सगळं धुवून देवांना सगळ्या धुवून मी थोड्या वेळासाठी ठेवलं होतं देवघरामध्ये. आणि मग माझी बाकीची उरलेली जी कामं होती, कपडे वाळत घालायचे होते आणि डायनिंग टेबल क्लीन करायचा होता, तर ही सगळी कामं लगेच ते देवांना स्वच्छता करून झाल्यानंतरच कपडे वाळत घातले आणि मग डायनिंग टेबल क्लीन केला जेणेकरून मला आंघोळ करता येईल. कारण हे सगळे कामं झाल्यानंतर परत आपण सगळीकडे इतरत्र शिवत असतो. त्यामुळे मी केव्हाही पूजा करताना आधी जर माझा दुसरीकडे कुठं हात लागला तर मी पहिल्यांदा आंघोळ करते, नंतरच मी पूजा करत असते. आणि दिवसातून शक्यता माझ्या 2दा आंघोळी होतातच. त्यामुळे मी नंतर कपडे वाळत घालून बाकी सगळी कामं आवरली आणि मग परत आंघोळ करून मी परत पूजेला सुरुवात केली होती. इथे बघू शकतो मी हा एक क्रिस्टलचा कासव. तर क्रिस्टलचा कासव आधी मी व्यवस्थित तसाच पाण्यात ठेवते, पण अलीकडे मी इंस्टाग्रामवर एकदा वाचलं होतं की क्रिस्टलचा कासव जर तुम्ही ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कॉईन्स ठेवावे लागतात. आपण पितळेचा असेल तर त्यामध्ये तांदूळ घालून ठेवतो किंवा पाणी घालून सुद्धा ठेवतो, पण क्रिस्टलच्या कासवामध्ये थोडेफार कॉईन्स तुम्हाला घालावे लागतात. आणि कासवाचे पाय बुडतील इतकंच तुम्हाला त्यात पाणी घालायचं आहे आणि ते ठेवायचं आहे. तर इथे मी महादेवांना आहे ते त्यांच्या व्यवस्थित जागेवर ठेवलेलं आहे. मग केली दिव्याची पूजा आणि नंतर महादेवांच्या पूजेला सुरुवात केली. इथे बघू शकता तुम्ही. तर महादेवांना लावण्यासाठी मी सफेद गोपीचंदन जे मिळतं ते वापरते आणि इतर देवांना लावण्यासाठी मनोहर चंदन जे केशरी कलरमध्ये येतं ते वापरते. आणि महादेवांना शक्यतो हळदी कुंकू वाहू नये असं म्हणतात, त्यामुळे सफेद गोपीचंदन मी वापरते. आणि इथे बघू शकता मी कासवाची सुद्धा पूजा केलेली आहे, त्रिशूळ ठेवलेला आहे. आणि हे आहेत गाय वासरू. तर गाय वासरू दारात ठेवावे असं शुभ म्हणतात. ओरिजिनल पण नाही, कारण आपल्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर नक्कीच आपण ठेवू शकतो. दारात एक प्रसन्नता असते आणि घरात भरभराट व्हावी म्हणून सुद्धा गायवासराची पूजा करतात. अर्थात आपण त्याला आपल्या संस्कृतीत आपण माता म्हणतो, तर त्या उद्देशानेच मी त्यांची पूजा दारात केली होती. आणि माझ्याकडे देवघरात सुद्धा गायवासराची पूजा मी रोज करते. तर हा
हे सगळं व्यवस्थित पूर्ण करून पूजा झाली. बघू शकतात मी हा माझा रोजचा रुटीन आहे. मी जेव्हा माझी रोज सकाळी माझी अंघोळ झाल्यानंतर मी पहिल्यांदा माझं हेच काम असतं, महादेवांची पूजा करणं, आणि तिथूनच माझ्या सगळ्या कामांना सुरुवात होते. रोज महादेवांची पूजा केल्याशिवाय माझ्या कुठल्या कामाला मी सुरुवात करत नाही, कारण एकदा आपण स्वयंपाकघरात घुसलो की आपल्याला परत बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि परत मग सगळीकडे इथे तिथे आपला हात लागतो आणि परत मग आंघोळ करावी लागते. त्यामुळे आधी आंघोळ केल्यानंतर हे सगळ्यात आधी प्रायोरिटी आहे की मी देवांची पूजा करायला गुरुजी येतात आणि माझे जे गुरु आहेत त्यांची पूजा मी करते. तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. थँक्यू सो मच.